केलेलं आहे. त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि यात्रेत सहभागी झालेल्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. आपले लाडके आमदार श्री विक्रमी कसोटी साहेब आपल्यासोबत आहेत. नमस्कार दादा, काय कशा शुभेच्छा द्याल बदलापूरकरांना? नवीन वर्षाच्या पालन करा, गुढीपाडव्याच्या गडबड गोंधळ करू नका. खऱ्या अर्थाने समाधान वाटतंय. नमस्कार, बदलापूरमध्ये जी आपली संस्कृती सहभागी आजच्या जपण्याचं कार्यक्रमाचे काम आज प्रमुख बघितलं पाहुणे तर आपण सगळ्या सन्मानार्थी बदलापूरकरांनी आपल्या आजच्या उत्साही कार्यक्रमाचे प्रमुख यात्रेचं पाहुणे श्री महत्त्वाचं अनंत स्वागत चौधरी, केलं. आपले आजचे प्रत्येक माननीय वेगवेगळ्या आमदार विषयाला अनुसरून जी कथोरे एक या आपली सर्वांना संस्कृती नवीन टिकवण्यासाठी वर्षाच्या खऱ्या हार्दिक अर्थाने शुभेच्छा. बदलापूर एकवटलेले आहेत. मी सगळ्यांना मनापासून या गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. एक वेगळं शहर घडतंय आणि या शहरामध्ये परिवर्तन चांगल्या पद्धतीने होतंय. विकासाची दृष्टी ठेवून ही वर्ष आपल्याला विकासाभिमुख जावं अशी मी ईश्वर चरणी मॅडम काय बोला, कशा शुभेच्छा द्याल बदलापूरकरांना? ही शोभायात्रा खूपच छान काढली आहे. सगळे छान सजून आले आहेत आणि त्याचे शोभायात्रामधून लांबून आलेल्या सगळ्या नटून सजून त्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. कशा शुभेच्छा द्याल बदलापूरकरांना? नमस्कार. समस्त हिंदूप्रेमी कोरगाव बदलापूर नागरिकांचं श्री हनुमान मारुती देवस्थान व नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे मनपूर्वक स्वागत आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कशा शुभेच्छा द्याल? शालिवान शके 1947 विश्वास संवत्सर 5127 रविवार दिनांक 30 मार्च 2025 श्री हनुमान मारुती देवस्थान व नववर्ष स्वागत यात्रा कशा शुभेच्छा द्याल बदलापूरकरांना? आपल्या या शोभायात्रेचं आयोजन करत आहोत. समस्त कोळगाव बदलापूरकर या यात्रेमध्ये सहभागी होतात. आपल्या भारतीय नववर्षाचं उत्साहाने स्वागत करतात. पश्चिमेकडे सुरू झालेली ही यात्रा आपल्या पूर्वेला संपूर्ण परिसरात म्हणजे हेल्मेपाडा झेंडा चौकातनं सुरू होणारी यात्रा ही चिंतामणी सर्वोदय नगर वैशाली गावकी रेल्वे स्टेशन पश्चिम वीर सावरकर उड्डाणपूल नवरत्न हॉटेल रेल्वे स्टेशन पूर्व आतिथ्य हॉटेल दुर्गा सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज चौक पूर्व गोळेवाडी इथून हनुमान मारुती देवस्थान या गांधी चौकामध्ये तिथं समारोप होत असतो. गेल्या 23 वर्षामध्ये आपण बघत रहा आपले बदलापूर, विविध कला संस्कृती परंपरांचा मान ठेवून त्याच्यामध्ये आपण त्या परंपरा जागवण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 2 वर्षांमध्ये भरतनाट्यम, कथक, भारूड, गवळण इत्यादी पारंपरिक नृत्य आविष्कारांचा कार्यक्रम आपण गेल्या 2 दिवस केला. बालवाडीतल्या बालकांसह अबालवृद्धांनी या सगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. आपल्याला माहिती की भारतीय कीर्तन परंपरा ही आपल्याला प्रगाढ ज्ञान देणारी आहे. बडव्यांचं कीर्तन हे आपल्या इथे झालं आणि या परंपरेचा कशा पद्धतीने यात्रा इथपर्यंत पोहोचली आणि कशा राहिला प्रवास? नववर्ष स्वागत समिती आणि देवस्थान केंद्र असतं. राम आणि हनुमान हा सर्वांचा देव आहे. या नामासाठी आपल्या सगळ्या हिंदूंच्या नाम निर्माण व्हावा या निमित्तानं आपण स्वागत यात्रा केलेली आहे. या स्वागत यात्रेमध्ये भारतीय परंपरांचा परिधान करून आपण हिंदुत्वाचा आविष्कार करत असतो. खाली जाऊया आपण आता लवकरच. जर इथे बघितलं आपण तर विविध भागातून ज्या श्री हनुमान मारुती देवस्थान त्या इथे येत आहेत. स्वागत समितीतर्फे माननीय श्री आमदार किसनजी कथोरे यांचं स्वागत करावं असं मी आणि सत्कार करावा. नववर्ष देवस्थानचे कार्यवाह संदीपजी देवधर आणि नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष श्री राजन घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. कशा शुभेच्छा द्याल नवीन वर्षाच्या? नवीन वर्षाच्या खूप सकाळपासून यात्रा निघाली आहे. तर इथे आपल्या बदलापूरचे लाडके आमदार सत्कार करण्यात माननीय आमदार साहेबांचा स्वागत सत्कार करताना या निमित्त माननीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. दरवर्षाप्रमाणे हनुमान मंदिर प्रतिष्ठान या शोभायात्रा भव्य दिव्य स्वागत केलं जाते. या शोभायात्रेचे या वर्षाचे अध्यक्ष आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही शोभायात्रा आयोजित केली. त्या शोभायात्रेसाठी उपस्थित असलेले सर्वच आपले मान्यवर
मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सगळे बदलापूरवासीय, विविध क्षेत्रात काम करणारे सर्व कलाकार, विद्यार्थी, भगिनी आणि नवीन नवीन उपक्रम बदलापूर शहरामध्ये व्हावेत यासाठी तुम्ही या शोभायात्रेमध्ये केलेलं प्रदर्शन, त्यात मला सगळ्यात आनंदाचं वाटलं की सूर्यनमस्काराची सुरुवात सुद्धा आपण बदलापूरमधून करतोय आणि त्याचं सुद्धा एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपण त्या शोभायात्रेमध्ये केलेलं आहे. पुस्तकांची पालखी, असं नवीन नवीन काही संकल्पना घेऊन आपण नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा प्रयत्न करतो. या वर्षाची ही शोभायात्रा एक अशी भव्य दिव्य झाली. ही सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण करणारी शोभायात्रा तयार झालेली आहे. मी मनापासून तुम्हाला प्रथम सगळ्यांना या नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. आपल्या संस्कृतीला निश्चितपणे एक वेगळं वळण लागावं आणि जी आपल्यावर कधीतरी अतिक्रमण होतात त्याला कुठेतरी आपण एक संघ झालं पाहिजे. हाच खऱ्या अर्थाने या शोभायात्रेचा एक महत्वाचा टप्पा आहे. आणि या पालखी, सगळ्यात त्यांनी पालखी काढल्या, या सटने ज्यात सहभाग घेतलाय त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देताना हेच आवडेल मला की तुम्ही ही संस्कृती गावागावात, भागाभागात, वार्डावार्डामध्ये किंवा आपल्या शहरभर एक चांगल्या प्रकारचा प्रचार करावा, या तुमच्याकडून मनापासून अपेक्षा व्यक्त करतो. बदलापूर शहर बदलतंय, तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे. या बदलापूर शहराची झपाट्याने ओढणारी ही लोकसंख्या, ही तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण सगळ्या एक विकासाची दृष्टी ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. मागच्या महिन्यामध्ये आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वाडू पुतळा उद्घाटन करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आले आणि त्या दिवशी आमच्या भगिनीने त्यांचा सन्मान केला, लाडक्या बहिणीने सन्मान केला. आणि त्या टायमाला मी माझ्या प्रास्ताविकामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे महत्वाच्या काही बदलापूरसाठी मागण्या केल्या. त्यात सगळ्यात माझं महत्वाचं स्वप्न आणि बदलापूरकरांचं स्वप्न, परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या बदलापूरच्या मेट्रोला तत्वतः मान्यता दिली. खरं म्हणजे 10 वर्षापासून हा प्रस्ताव आपला पाठपुरावा करत होतो. मागची 5 वर्ष ब्रेक लागला. ज्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बदलापूर ते कांजूरमार्ग वेस्टर्नला जोडणारा हा 38 किलोमीटरचा मेट्रोचा मार्ग, हा मुख्यमंत्र्यांनी 18 तारखेला आपल्या इथं आले होते. त्या दिवशी मी मागणी केली आणि त्याने त्याच ठिकाणी सुतोवाच. परवा आपले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी MMRDAच्या अर्थसंकल्पामध्ये त्याला 20,000 कोटीची तरतूद केली आणि आपला सगळ्यात महत्वाचा टप्पा आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो. मुख्यमंत्र्यांनी केवळ एका भेटीमध्ये केवळ मेट्रो दिली नाही, मेट्रो बरोबर आमच्या बदलापूर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न खूप गंभीर तयार झालेला आहे. ती योजना सुद्धा गेल्या 5 वर्षापासून पडून राहिलेली आहे. तिला सुद्धा तातडीने मंजुरी दिली आणि त्या पाण्याच्या योजनेचं सुद्धा काम लवकरात लवकर सुरू होऊन बदलापूरकरांना, माझ्या भगिनींना पाण्याचा त्रास होतोय, एक दूरदृष्टीच्या नेतृत्वाने तातडीने आपल्याला मंजूर करून दिलं. मुख्यमंत्री या बदलापूर शहरावर मनापासून प्रेम करतात. आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी भुयारी गटार योजना सुद्धा आपली तशीच मान्य केली. आणि सगळ्यात महत्वाचं, बदलापूर ते नवी मुंबई असा 8 लेनचा महत्वाचा रस्ता 20 मिनिटांमध्ये तुम्ही नवी मुंबईला जावं, असा 10,800 कोटीच्या प्रस्तावाला सुद्धा मान्यता देऊन बदलापूरकरांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. हीच खऱ्या अर्थाने आजच्या गुढीपाडव्याची या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या बदलापूरकरांना दिलेली देणगी आणि नवीन वर्ष मी आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि बदलापूरवासियांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही शोभायात्रा एक विकासाभिमुख व्हावी, एक वेगळी ऊर्जा निर्माण व्हावी आणि बदलापूरच्या समस्यांना एक दिशा मिळावी, हीच अपेक्षा या वर्षामध्ये करूया. पुढल्या वर्षाची शोभायात्रा करत असताना राजेंद्र घोरपडे त्याचं अजूनही लवकर नियोजन करा, कारण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग होत चाललाय आणि त्यामुळे आपल्याला
हनुमान मंदिरांच्या बरोबरच इतर काही अजूनही काही जेवढ्या सुविधा करता येतील त्यासाठी सुद्धा तुम्ही आराखडा लवकर करा, त्याला तशीच मान्यता दिली जाईल. पण ही पुढची वर्षाची यात्रा सुद्धा भव्य दिव्य बदलापूरमध्ये स्वागत करूया अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. लवकरच आपण आता नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया बघणार आहोत. गांधी चौकामध्ये आपण आता आहेत. बदलापूर शहरातील ज्या समस्या आहेत त्याचं निवारण इथे होणार आहे अशी आहे आणि त्याच्यावरती नागरिकांच्या असलेल्या प्रतिक्रिया लवकरच आपण घेऊया. त्याचबरोबर इथे चिमुकले खूप छान छान अशा वेशभूषा करून आलेले आहेत. हॅलो 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 काय नाव तुझं? मनपूर्वक धन्यवाद आमदार साहेब. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले यंदाच्या 23व्या वर्षीच्या स्वागतासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. कोळगाव बदलापूरमध्ये राहणारे प्रख्यात साहित्यिक अनंत ओगले. विठ्ठल मंदिर वाणीवारी उपयात्रा इकडे दाखल झालेली आहे. शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मी त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. खूप खूप शुभेच्छा. परत बोल. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप आणि हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल मंदिर वाणीवारी उपयात्रा इकडे दाखल झालेली आहे. त्यांना कृपया स्टेजच्या समोर जागा करून द्या. सर्व नागरिकांना विनंती आहे थोडं मागे सरकून घ्या. थोडं मागे सरकून घ्या. मागून आलेल्या उपयात्रेला विठ्ठल मंदिर वाणीवारी यांना थोडी जागा करून द्या पुढे यायला. विविध भागातून नागरिक इथे येत आहेत. तर आपण कार्यक्रमाचे चिमुकले बघूया आपण. काय नाव तुझं? काय सादर करणार आहेत? शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार करण्याची विनंती मी कार्यवाह संदीप देवधर यांना करते. आता सहभागी झालेल्या उपयात्रेला इकडे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी अवकाश देता येणार नाही. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. कृपया सहकार्य करा. तर चिमुकल्यांमध्ये हा जो उत्साह आहे तो आपण बघत आहोत. त्यांनी श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार करावा. तर ही आहे आपल्या बदलापूरची शोभा. बदलापूरची तरुण पिढी आता विठ्ठल जी मंदिर भावी वाणीवारी तरुण उपयात्रा पिढी इकडे दाखल झालेली आहे. इकडे जे प्रात्यक्षिक करतात त्यांना विनंती आहे कृपया सहकार्य करा. लवकरात लवकर आपलं प्रात्यक्षिक थांबवा. मागून येणाऱ्या सगळ्या नागरिकांना आपल्याला इकडे उभं राहण्यासाठी जागा करून द्यायची. सगळ्यांचंच इथे सादरीकरण होत आहे. जर बघितलं तर चिमुकल्यांचं वगैरे नुकतंच ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आज विशेष आपल्या कोळगाव बदलापूरमध्ये उपस्थित असलेले खो खो प्रशिक्षक किशोर पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती मी माननीय आमदार साहेब किसनजी कटोरे यांना करते. गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यातील अनेक जे आपले बंधू भगिनी आहेत, नागरिक आहेत, त्या सर्वांना या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहो. सर्वांना या वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये भरभराट येऊ. महिला असतील, मुलं असतील, ज्यांचे नागरिक असतील, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि उत्तुंग भरारी घेण्यासाठी आज मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. ज्यांना इथे समोर प्रात्यक्षिक सादर करायचे त्यांना नंतर थोडा वेळ देण्यात येईल. कृपया थोडं मागे सरकून घ्या. स्टेजच्या समोर गर्दी करू नका. तुम्हाला प्रात्यक्षिकासाठी नंतर थोडा वेळ देण्यात येईल. कृपया सहकार्य करा. थोडं मागे सरकून घ्या. पण आलेले विविध भागातून इथे जे आहे शोभायात्रा आलेल्या आहेत. त्याच्याच मध्ये एक जर आपण बघितलं त्या रांगोळी स्पर्धांचे निकाल आता जाहीर होत आहेत. ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी कृपया बक्षीस स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर मंचावर यायचंय. काय बोलाल? माजी नगराध्यक्ष श्री राजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाकडून संदीप देवधर सर्व बदलापूर वासियांना नववर्षाच्या शुभेच्छा. रांगोळी स्पर्धांचा एक नजर टाकूया यांच्याकडे आपण. तृतीय क्रमांक ठाणेकर ग्रीनलँड पार्क कात्रप. रांगोळी स्पर्धा तृतीय क्रमांक ठाणेकर ग्रीनलँड पार्क कात्रप.
कोणी तिथले रहिवासी प्रतिनिधी उपस्थित असतील तर लवकरात लवकर स्टेजवरती या. रांगोळी स्पर्धेचा जो निकाल द्वितीय क्रमांक अष्टगंध अध्यात्म व्यासपीठ कात्रप. रांगोळी स्पर्धा द्वितीय क्रमांक अष्टगंध अध्यात्म व्यासपीठ कात्रप. कोण फोटो काढतोय हरकत नाही. कसं वाटतंय आज काय बोला आणि प्रथम क्रमांक मधुमालती बंगला. वर्षापासून येतोय रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक मधुमालती बंगला. छान वाटतंय अभिमान वाटतंय. आज भूक नाही लागली का खूप वेळ रांगोळी स्पर्धेच्या सर्व विजेत्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. तर ही एनर्जी इथे आपल्याला दिसते आहे. त्याचबरोबर आपल्या मंदिरामध्ये सुद्धा 3 उत्कृष्ट अशा रांगोळ्यांचं रेखाटन केलेलं आहे. त्यांचाही आपण इकडे सन्मान करणार आहोत. श्रुती रानडे आणि पल्लवी जोशी. शिवाजी महाराजांचं आज प्रतिष्ठान केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज रांगोळीतून साकारलेले आहेत. श्री मोरेश्वर झाडे यांनी. त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. खूप छान वाटतंय आम्हाला. मधुमालती बंगला रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक स्टेजवरती आगमन झालेलं आहे. संदीप देवगड आणि राजनजी घोरपडे यांना विनंती आहे की त्यांनी प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. बघत राहा. रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक मधुमालती बंगला. आणि या रांगोळी स्पर्धेचं परीक्षण केलेलं होतं संतोष मेस्त्री यांनी. नंबर द्याल तुमचा लाईव्ह पाठवते. त्याचबरोबर आपल्या हनुमान मारुती देवस्थानाच्या